ड्रायफ्रूट्सपासून पौष्टिक लाडू बनवूया. यासाठी लागणारं साहित्य आहे: पाव किलो पेंडखजूर, पाव किलो बदाम, पाव किलो काजू, 100 ग्राम अक्रोड. आणि हे सर्व साहित्य आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. बदाम, त्यानंतर काजू हे आपल्याला बतईने चिरून घ्या किंवा खिसणीने खिसून घ्या. त्यानंतर आपल्याला पेंडखजूर हे बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि बारीक 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 एकदम चिरायचं आहे. कढईमध्ये 2 चमचा तूप टाका. तूप टाकून त्यानंतर तूप गरम झाल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेलं किंवा बारीक केलेलं पेंडखजूर टाकून त्याला मऊ होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण मऊ परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक केलेले काजूचे काप, खिसलेला बदाम, त्यानंतर खिसलेले ड्रायफ्रूट्स हे सर्व टाकून आपल्याला आणखी थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाडू घट्ट वळण्यासाठी थोडंसं चिकटपणा यावं म्हणून यामध्ये ते आपल्याला शरीराला उपयोगी पडणारं असं हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला लागणारं मध हे पण आपल्याला 2 ते 3 चमचे मध्ये ॲड करत जायचं आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला आणखी थोडंसं आपल्याला हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं दिसतंय आपल्याला. त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू वळताना आपल्याला त्यामध्ये 1 ते 2 चमचा तूप, तुम्हाला जसं तूप लागेल तसं आपल्याला तूप टाकून याचे लाडू बनवायचे आहेत. हे आपल्या शरीराला पौष्टिक लाडू या दिवाळीमध्ये करून नक्की खा. पौष्टिक राहा, निरोगी राहा. तळलेलं लाडू खाण्यापेक्षा पौष्टिक लाडू बनवून खाऊया. यंदाची दिवाळी काहीतरी वेगळी करूया. अशा प्रकारे आपल्याला सुकामेव्यापासून पौष्टिक लाडू तयार करून आपल्या शरीराला निरोगी बनवूया. चला, धन्यवाद. नक्की करून पहा. खूप सुंदर लाडू झालेले आहेत. खूप चवदार लाडू झालेले आहेत. चविष्ट लाडू आहेत. नक्की करून पहा. खा. तंदुरुस्त राहा, फिट राहा, निरोगी राहा.